रंगून या रंगात रंगून या जावे, रंगून या रंगात रंगून या जावे, सारे अडचणी सारे दुःख तुझ्या चरणापाशी सोडून या भक्तीत विलीन व्हावे. सारे अडचणी सारे दुःख तुझ्या चरणापाशी सोडून या भक्तीत विलीन व्हावे. स्वर्गाचा दार कसा असावा हे कोणी पाहिलं नसावं, स्वर्गाचा दार कसा असावा हे कोणी पाहिलं नसावं, पण तुझ्या ह्या नामाचा प्रसार पाहून स्वर्ग सुख तर हाच असावा. नसती मग भय कशाचे, नसती मग भय कशाचे, कर जोडून मुखी नाम रामकृष्णाचे. नमस्कार, मी डॉल्फिन वाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना रामकृष्ण हरी. माझा लुक पाहून तुम्हाला वाटत असेल की मी आषाढी एकादशीच्या वारीला आलो आहे. तर तुम्ही अगदी बरोबर समजलात. आज आमच्या गावामध्ये वारी आहे आषाढी एकादशीची. तुम्ही मागे पाहू शकता. आपल्या मंदिराच्या लोकेशनवरतीच आहे मी आणि या साईडला आपलं मंदिर आहे. सर्व लोक तयार वगैरे होऊन आलेत. सर्व लहान मुलांपासून ते एकदम वृद्ध माणसांपर्यंत सर्व लोक तयार होऊन आलेत. तर आता आपली वारी सुरू होणार आहे. इथून धक्क्यावरती जाणार, तिकडून मग आपल्या मंदिरात परत येणार. राधाकृष्ण मंदिराच्या इथून जाऊन टर्न घेऊन परत आपल्या मंदिरामध्ये येणार आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे एकदम मंदिर आहे आपलं. खूप सुंदर आहे. आज एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम शाळेतली मुलं सुद्धा आलेत आपल्या वारीला. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे सर्व लोक बसलेत. तर मग तुम्हाला आतला मंदिरातला व्ह्यू दाखवतो आधी, त्यानंतर आपण वारी जॉईन करूया. आता मी मंदिरामध्ये आहे. आता आपल्याला वारीमध्ये जायचं आहे. त्याला मग वारी पूर्ण तयार झाली, आपले दिंडी निघाले, मंदिराच्या बाहेर आले. तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे आणि कसं भक्तिमय वातावरण झालंय मंदिराच्या साईडला. आता आपण दिंडीच्या एकदम पुढे आलोय. मी तुम्हाला पुढून व्ह्यू दाखवणार आहे. एक आपल्या चाडामध्ये आलोय, तिथून समुद्र सुद्धा दिसतो. समुद्र आणि दिंडी एकदम एकदम भक्तिमय वातावरण दिसतंय. अरबी समुद्राचा व्ह्यू आणि आपल्या दिंडीचा व्ह्यू एकदा तुम्ही सुद्धा पाहून घ्या. पुढच्या वेळेस सुद्धा तर आता आपण आपल्या वाडीमध्ये आलोय आणि तुम्ही मागे माणसं पाहू शकता. एक मॅचिंग केली आहे सर्वांनी, सदरा लेंगा आणि वरती टोपी. तर वाडीमध्ये आलोय आपण आता. तर आता आपली दिंडी धक्क्यावरती आली आहे. माझ्यासोबत तस्मय आहे. तस्मयची आई दिंडीमध्ये आहे. तस्मयने पण बघा किती सुंदर ड्रेसिंग केलं नाही. टोपी घातलाय, टाळ घातलाय आणि सदरा लेंगा नाही घातलाय, धोतर घातलाय. तुम्ही पाहू शकता एकदम छोटी छोटी मुलं सुद्धा आली दिंडीमध्ये. तुम्ही पाहू शकता. हे पहा, खूप मजा करतात पोरं. मागे दिंडी बघा किती मोठी आहे आपली, पाहू शकता. तर आता आपण राधाकृष्ण मंदिराच्या इथे आलोय आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आयुष भेटायला आलाय आपल्याला. आयुष पण आता आपल्यासोबत दिंडीमध्ये येणार आहे. दोन माझे मित्र आले कंपनीतले, आयुष आणि समोर. आम्ही एकत्रच काम करतो आणि एकाच गावातले आहोत. तर मंदिराच्या इथला तुम्ही परिसर पाहू शकता किती सुंदर आहे. राधाकृष्णाचं मंदिर आहे. राधाकृष्ण मंदिराला आपण एकदम पूर्ण राऊंड मारून जायचं आहे पुन्हा एकदा.
मंदिर आणि दिंडी किती सुंदर वातावरण दिसतंय पहा. तर आता आपण राधाकृष्ण मंदिराच्या इथे आलोय. राधाकृष्ण मंदिराच्या इथे येऊन आपण आता दर्शन घ्यायला जायचंय मंदिरामध्ये. हे आमचे बुवा आहेत, प्रथमेश बुवा, हे भाऊजी आहेत आमचे, आणि हा परिचय. चल तर मग आपण मंदिरामध्ये जाऊया आणि राधाकृष्ण देवाचं दर्शन घेऊया. तर तुम्ही मंदिर पाहू शकता, किती सुंदर आहे. मोठा सभा मंडप आहे इथे या साईडला, आणि या साईडला जायचं आपल्याला राधाकृष्ण देवाची मूर्ती आहे. गणपतीची सुद्धा मूर्ती आहे. तर तुम्ही मंदिरामध्ये वातावरण बघा, किती भक्तिमय झालंय, पाहू शकता. सर्व लोक दर्शनाला आलेत मंदिरामध्ये, आणि पुन्हा एकदा आपल्याला दिंडी जॉईन करायची आहे. त्याला सर्व मंदिराच्या बाहेर जाऊया. तर आता आपण अजून राधाकृष्ण मंदिराजवळ आहोत, आणि राधाकृष्ण मंदिराजवळ रिंगण घातलेलं आहे. एकदा तुम्हाला रिंगण दाखवतो केवढा मोठा झालाय. यावी तुझा गजर हरी नामाचा, तुझा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, तुझा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. यावी तुझा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. बोलो गोविंद बोलो हरि गोविंद बोलो पायाकडे पाहुणे पाहुणे. तुम्ही पाहू शकता आपल्या मागे एकदम दिंडी चालली. खूप सुंदर वातावरण झालंय गावामध्ये. अनेक लोक मुंबईतून सुद्धा आलेत खास दिंडीसाठी, सुट्टी काढून आलेत, कारण वातावरण एवढं भक्तिमय असतं की त्यांची सुद्धा इच्छा होते मुंबईवरून गावाला यायची. तर आपली दिंडी आता अर्धवट आलेली आहे, अजून अर्धा रस्ता बाकी आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे आपली दिंडी चालू आहे. खूप लहान लहान मुलं, मोठी माणसं, एकदम वृद्ध माणसं खूप मजा करतायत आणि आपल्या दिंडीचा आस्वाद घेत आहेत. चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे पुढे आपण खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत पाहत राहा. दिगंबरा दिगंबरा यावी आता तुम्ही पाहू शकता आपली दिंडी मंदिराच्या इथे आले, आणि मंदिराच्या इथे सुद्धा आपण रिंगण केलेलं आहे, आणि इथे पूर्ण नाचणार आहेत लोक दिंडीमध्ये. आता तुम्ही पाहू शकता माझ्या मागे मंदिर आहे, इथून आपल्याला टाइम आहे मंदिरामध्ये जायला, त्या आधी रिंगण व्हायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता आपली दिंडी मंदिरापर्यंत आले. मी तुम्हाला एक दिंडीचा मंदिराच्या वरून एक सुंदर व्ह्यू दाखवतो आता. चला तर मग मंदिराच्या वरती जाऊया. मंदिराच्या वरती आलोय. मंदिराचा वरून व्ह्यू बघा, मस्त सुंदर आहे. अरबी समुद्र दिसतोय. आता तुम्हाला मी दिंडीचा व्ह्यू दाखवतो.
मंदिराच्या खाली जाऊया आणि दिंडीमध्ये पुन्हा एकदा सामील होऊया. आता तुम्हाला मी दाखवतो दिंडीमध्ये कोणत्या पद्धतीचा वातावरण तयार झालंय. सर्व लोकांमध्ये भरपूर ऊर्जा आलेली आहे. तुम्हाला एकदा जाऊन दाखवतो. तुम्ही पाहू शकता दिंडी आतमध्ये आलेली आहे आपल्या मंदिरामध्ये. त्याला तर मग आता आपल्याला आतमध्ये जायचंय आणि तुम्हाला आतमध्ये भजन बोलणार आहोत ते सुद्धा दाखवणार आहे मी. तुम्ही मंदिर पाहू शकता किती भरलेलं आहे आतमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आता दिंडी आपली संपलेली आहे. आतमध्ये भजन सुद्धा झालेलं आहे आणि सर्व लोक आता आतमध्ये प्रसाद वगैरे करतायत. मी आता मंदिराच्या बाहेर आलोय, थोडी हवा घेतोय. तुम्ही पाहू शकता एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे. सर्व माणसं बाहेर बसलेत. ऊन लागते आज, पाऊस नाही. दरवर्षी पाऊस असतो थोडा, पण यावर्षी पाऊस नाही. तर पाहू शकता वातावरण एकदम सुंदर आहे. त्या साईडला सर्व माणसं बसलेत, त्या साईडला सुद्धा माणसं बसलेत, आतमध्ये महिला सुद्धा आहेत. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.